बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये व्हाईट डिस्चार्ज होताना आपल्याला दिसतो. याच्यामध्ये जो आपण व्हाईट डिस्चार्ज म्हणतो याच्यामध्ये सुद्धा हेल्थ प्रॉब्लेम्स इश्यूज असू शकतात. याच्यामधलं नॉर्मल काय आहे आणि ॲबनॉर्मल काय आहे हे ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. नॉर्मल म्हणजे जेव्हा एखादी स्त्री ओव्ह्युलेशन फेजमध्ये असते त्यावेळेस जो होणारा डिस्चार्ज असतो तो ट्रान्सपरंट असतो, चिकट असतो. तुम्ही जर 2 बोटांमध्ये तो स्राव पकडला तर तिथे अगदी रबर ताणल्यासारखा तो स्राव निर्माण होतोय. त्याला वास नाही आहे किंवा त्या स्रावामुळे तुम्हाला इरिटेशन होत नाही आहे, खाज सुटत नाही आहे, त्याला काही दुर्गंध नाही आहे, तर हा जो स्राव आहे हा नॉर्मल आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं की जो ट्रान्सपरंट स्राव आहे तो तिथे दह्यासारखा स्राव होतो किंवा दुधासारखा स्राव होतो, त्याला खूपच घाणेरडा वास येतो आणि तिथे इचिंग होते तुमच्या प्रायव्हेट एरियामध्ये. तर अशा वेळेस तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच गरजेचं असतं. बऱ्याचशा स्त्रियांना पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजसारखे प्रॉब्लेम्स असतात किंवा बॅक्टेरियल किंवा व्हायरल व्हजायनायटिस म्हणतो अशा समस्या असतात किंवा काही वेळेला फंगल इन्फेक्शन्स असतात, कॅन्डिडिस नावाचे जे काही बॅक्टेरिया असतात. अशा बऱ्याचशा समस्यांमुळे तिथे व्हाईट डिस्चार्ज निर्माण होतो. तर याचं नेमकं कारण शोधून त्याच्यावरती वेळेत उपचार करणं खूप गरजेचं असतं.